स्वतःच्या घराच्या प्रशस्त बाल्कनीमध्ये बसून सकाळचा चहा घेणं, कॉफी घेणं किंवा पुस्तक वाचणं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं, नाही? तुमचं हेच स्वप्न पूर्ण होणार आहे. चला तर मग बघूयात माझं ड्रीम होम कसं आहे. तुमच्या स्वागतासाठी अगदी विचारपूर्वक बनवलेली अशी ही या घराची एंट्रन्स लॉबी. आता वळूया माझ्या बाबांच्या घरातल्या सगळ्यात आवडत्या रूम कडे, म्हणजेच प्रशस्त लिव्हिंग रूम कडे. रोज रात्री घरातल्या लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्हीवर आपली आवडती मालिका बघणं असू दे, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं असू दे किंवा नातेवाईकांना बोलवून त्यांच्या बरोबर जुन्या आठवणींना उजाळा देणं असू दे, या सगळ्यासाठी आपल्याला घराची लिव्हिंग रूम ही हवेशीर आणि प्रशस्तच लागते. हे आईच्या स्वप्नातलं किचन. या किचनचा ओटा इतर किचनच्या ओट्यांपेक्षा मोठा आहे बरं का. शेगडीच्या अगदी बरोबर वर खिडकी आहे. स्टोरेज साठी भरपूर जागा आहे. खरंच हे किचन परिपूर्ण आहे. ही आहे मास्टर बेडरूम. तुम्हाला माहितीये या रूमची 1 इंच जागा ही वाया जाणार नाही अशी बनवली आहे. आणि या सुंदर रूमला अटॅच्ड असं एक वॉशरूम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सुंदर प्रशस्त अशी बाल्कनी आहे. आजकाल घरातल्या लहान मुलांना सुद्धा प्रायव्हसी लागते, माहितीये. त्यांची हीच प्रायव्हसी लक्षात घेऊन ही चिल्ड्रन्स बेडरूम बनवली आहे, ज्यामध्ये ही ज्युलियट बाल्कनी आहे. इथे उभं राहून कितीही वेळ ते समोरचा व्ह्यू एन्जॉय करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यासासाठी लागणारा सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा या ज्युलियट बाल्कनी मधूनच मिळणार. या घरात एंटर केल्या केल्या लगेचच उजव्या बाजूला येते ती ही आपली गेस्ट बेडरूम. आणि आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना कम्फर्टेबल करण्याचं काम करणारी ही आपली गेस्ट बेडरूम, जिला एवढी मोठी अटॅच्ड बाल्कनी आहे आणि अटॅच्ड एक वॉशरूम आहे. त्यामुळे तुमच्या घरात आलेले पाहुणे अगदी मनमोकळेपणाने या रूम मध्ये राहू शकतात.